जय जगन्नाथ। अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका पुरी द्वारावती चैव सप्तैता मोक्षदायका। या सप्तपुरी आहेत। त्या सप्तपुरींमधली एक पुरी कुठे आहे माहिती आहे का आपल्याला? जगन्नाथपुरी। जय जगन्नाथ। आपल्याला माहिती आहे का, देव सुद्धा 15 दिवस आजारी पडतात, पण कुठले देव? तर सप्तपुरींमधल्या एक असलेल्या जगन्नाथपुरी हे सर्वांनाच माहिती आहे। आपण त्याबद्दल ज्ञात आहात। जगन्नाथपुरीबद्दल आपण तिथलं एक असं रहस्य जाणून घेणार आहोत की त्याने आपले डोळे सुद्धा पाणावतील। तर काय रहस्य आहे तिथलं? आपण इतिहासात जर मागे गेलो तर त्याची अशी कथा आहे, तिथला राजा जो होता इंद्रद्युम्न, तो नीलमाधव यांचा खूप मोठा भक्त होता। त्यांची भक्ती तो नित्य नियमाने करीत असे। पण एकदा त्याने भगवंताचं दर्शन होण्याकरता घोर तपस्या केली, आणि त्या तपस्येचं फळ म्हणून त्याला साक्षात जगन्नाथ, बलभद्र आणि देवी सुभद्रा यांनी प्रत्यक्ष दारू विग्रह जे लाकडाच्या मूर्तींमध्ये प्रगट होऊन प्रत्यक्ष त्यांना दर्शन दिलं राजा इंद्रद्युम्नाला। आणि त्या दिवसापासून त्या राजाने देवता आपल्यासमोर प्रगट झाली, प्रत्यक्ष देवानी आपल्याला दर्शन दिलं म्हणून 108 सुवर्ण कुंभांनी, उदकुंभांनी महास्नानाची व्यवस्था देवांच्या केली। ज्येष्ठ शुक्ल पौर्णिमा या दिवशी जगन्नाथ, बलभद्र आणि देवी सुभद्रा यांना गर्भगृहातनं बाहेर आणल्या जातं आणि विशिष्ट जागेवर, एका जी ठरलेली जागा असते त्या ठिकाणी त्यांना बसवून विराजमान करून तेथील एक कूप आहे, जुनं विहीर आहे, त्या विहिरीतल्या 108 सुवर्ण कुंभांनी, उदकुंभांनी भगवंतांना, सुभद्रा देवीला आणि बलभद्रांना स्नान घातल्या जातं। त्यानंतर गर्भगृहात जाताना भगवंताचा एक हाती वेश म्हणून एक प्रकार भगवंतांना केल्या जातो। त्याचं कारण असं आहे की इतिहासामध्ये जगन्नाथांजवळ एक गणेश भक्त आले होते। ते खूप मोठे गणेश भक्त होते। गणेशाशिवाय ते कोणत्याच देवाची उपासना किंवा कोणत्याच देवाला मानायचे नाही। पण त्या दिवशी जगन्नाथांनी प्रत्यक्ष त्यांना गणेश रूपामध्ये दर्शन दिले, म्हणून त्या दिवसापासून हाती वेश म्हणजे जगन्नाथ जे आहे गणपतीच्या वेशामध्ये आपल्या गर्भगृहात परत जातात। आणि परत गेल्यानंतर तिघांनाही 108 थंड पाण्याने स्नान घातल्यामुळे, 108 कुंभाच्या थंड पाण्याने स्नान घातल्यामुळे भगवंत, बलभद्र आणि देवी सुभद्रा हे आजारी पडतात अशी मान्यता आहे। आणि आजारी पडल्यानंतर 15 दिवस भगवंत आराम करतात। त्या 15 दिवसांमध्ये भगवंतांना, बलभद्र आणि देवी सुभद्रेला फळ, जडीबुटी या सगळ्या द्रव्यांचा नैवेद्य अर्पण केला जातो, भोग चढवला जातो आणि भक्तांचं दर्शन त्या 15 दिवसांकरता बंद असतं। तो प्रकार आहे, त्याला अनवसरा असे म्हणतात। त्या 15 दिवसात भगवंत आजारी पडत असतात, तेव्हा सामान्य भक्तांना दर्शन बंद असतं। फक्त राजवैद्य जे वैद्य आहेत तेच फक्त गाभाऱ्यात जाऊन भगवंतांना जडीबुटी, फळ इत्यादींचा भोग म्हणजे नैवेद्य दाखवतात आणि नैवेद्य समर्पित करत असतात। हा व्हिडिओ तुम्ही स्नान पौर्णिमेच्या दिवशी बघताय तर जय जगन्नाथ असं कमेंटमध्ये लिहा, आणि भगवंताचं साक्षात आपण बघू शकत असाल तर दर्शन घ्या। मंदिरात जाऊन, जिथे कुठे आपल्या शहरात मंदिर असेल, प्रत्यक्ष जगन्नाथाचं दर्शन घेऊन या आणि दर्शनाचा लाभ घ्या आणि मन प्रसन्न करा। नमस्कार।